Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख नावाची वादळे तुमच्या आयुष्यात येतील. त्या वादळांना, त्या दुःखांना, त्या अडचणींना फेस करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. कारण ती दुःख नावाची वादळे तुमच्या आयुष्यात येतात, तुम्हाला घडवायला येतात, तुमची परीक्षा घ्यायला येतात, तुम्हाला अनुभव द्यायला येतात आणि त्या परीक्षेत पास व्हायचं की नापास तो निर्णय आपला असतो. म्हणून दुःखाची चव चाखणं खूप महत्वाचं असतं. नेहमी स्वतःला अनकम्फर्टेबल झोन मध्ये ठेवा. त्याने काय होईल, कोणतंही दुःख तुमच्या आयुष्यात आलं किंवा त्या दुःखाची चाहूल आली तुम्हाला, तर तुम्ही सतर्क होणार. तुम्हाला त्या दुःखाबाहेर, त्या दुःखामधून कसं बाहेर पडायचं हे आपल्याला परिस्थिती शिकवत असते. त्यासोबतच मित्रांनो, कोणतंही काम करत असाल तर ते प्रसन्न मनाने काम करा, त्यात सक्सेस नक्की मिळेल. मित्रांनो, मी तुमच्यासाठी जे अवतीभोवती घडतं किंवा जे समाजात घडतं तेच तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तुमच्या डोळ्यासमोर मी उजागर करत असतो. मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण वेळेची काहीतरी सीमा असते. प्रत्येक तरुण आज स्वप्न बघतो आणि थंबनेल बघून तुमच्या लक्षात किंवा तुम्हाला सर्व संदर्भ लक्षात आला असेल. मित्रांनो, कसं आहे, स्वप्न प्रत्येक तरुण बघत असतो, त्यासाठी तो धावपळ पण करत असतो. पण आजकाल स्वप्न पूर्ण करणं ते स्वप्नासारखंच झालेलं आहे की आपण झोपेत असतो, आपला डोळा उघडतो आणि आपले स्वप्न ज्याप्रमाणे तुटतं तसंच वास्तविक जे स्वप्न आपण बघितलं असतं ते तुटतात. कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. स्वप्नांच्या मागे आजचा तरुण तरुणी धावत आहेत, आपल्या भविष्याचा विचार करत आहेत आणि ते कुठेतरी बरोबरच आहे. कॉम्पिटिशनचं जग असलं तरीही स्वप्नांचा हा प्रवास प्रत्येक तरुण तरुणीमध्ये कायम आहे. मित्रांनो, कष्ट हे घ्यावेच लागणार आहेत, कारण जग बदलत आहे. एआयच्या जगात आपण वावरतोय, आपले स्वप्नांची घरं मनात बांधतोय. त्यासोबतच वेळ झपाट्याने पुढे बदलते. म्हणून कष्ट हे प्रामाणिक असले पाहिजे. कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट करत राहा, सक्सेस एक दिवस नक्की मिळते. फक्त त्याची काळ वेळ प्रत्येकाची वेगळी असते. तुमचा मित्र असेल, तो लवकर नोकरीला लागतो किंवा तो लवकर ग्रो करतो, कारण त्याने एक स्टेप बाय स्टेप मेहनत घेतलेली असते. आणि स्वप्न पण असंच असतं. आपण जेव्हा बघतो, स्वप्न आणि संघर्ष यामध्ये जो पिरियड असतो किंवा वेळ असतो तो खूप कष्टाचा असतो. त्यात परीक्षा भरपूर द्याव्या लागतात, परिस्थिती बदलत असते. आर्थिक गोष्टी सपोर्ट आपल्याला मिळाला तर आपण लवकर ग्रो करतो, नाहीतर परिस्थितीमुळे आपले काही स्वप्न मरून जात असतात. पण स्वप्न बघण्याची इच्छा आपल्याला जगवत असते, आतून घडवत असते. आणि ज्या मुलामध्ये किंवा मुलींमध्ये स्वप्न असतील ते पूर्ण करण्यासाठी त्यावर प्रयत्न केले पाहिजे. आजचा तरुण विचार करतो, मी स्वप्न बघितलं, मला बॅकग्राऊंड नाही. पण ते मॅटरच करत नाही. बॅकग्राऊंड असलं काय नसलं काय, फक्त इच्छाशक्ती किंवा इच्छाशक्तीच्या बळावर आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. मित्रांनो, स्वप्न बघणं खूप छान आहे. स्वतःला पॉझिटिव्ह वाटण्यासाठी स्वप्न बघत राहा, स्वप्नांवर प्रेम करा. जसं आपण आपल्या आईवडिलांवर प्रेम करतो तसं आपल्या स्वप्नांवर प्रेम करा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम कराल त्या दिवशी तुम्ही खूप मोठं अचीव किंवा खूप मोठं गोल साध्य केलं असेल. कारण काय सांगतो की आपण जेव्हा आपल्या स्वप्नांवर प्रेम करतो त्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड निर्माण होते, आणि एकदा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड निर्माण झाली तर आपण त्या गोष्टीमध्ये 100% देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्या कामाविषयी, आपल्या गोलविषयी नेहमी अलर्ट राहा की मला यासाठी काय करता येईल, मी यासाठी काय केलं पाहिजे. त्यासाठी आपण एक स्टेप बाय स्टेप जाण्याचा प्रयत्न करा. 2026 मध्ये आपलं पदार्पण झालेलं आहे. मित्रांनो, वेळ काळ कोणासाठी थांबणार नाही. फक्त आपल्याला स्वतःला असं वाटायला नको की अरे मी त्या वेळेस करायला पाहिजे होतं. आजकालचा तरुण हा सतर्क आहे, हुशार आहे, त्याच्या हातात पूर्ण जग आहे. कारण मोबाईल प्रत्येक जण वापरतो, त्या मोबाईलचा योग्य वापर करायला शिका.
टाइम फालतू घालवू नका, कारण एकदा वेळ गेली तर ती पुन्हा येणार नाहीये. म्हणून टाइमचा योग्य तो वापर करा. मित्रांनो, कसं आहे, जीवन, प्रवास ह्या गोष्टी चालूच राहणार आहेत, पण योग्य डायरेक्शन आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आणि आपली स्वप्न पूर्ण झाली तर आपण लाईफ मध्ये सर्व काही साध्य करू शकतो. म्हणून स्वप्नांच्या मागे धावा, त्यासाठी प्रयत्न करा, कष्ट प्रामाणिक ठेवा, सक्सेस नक्की मिळत राहील. प्रयत्न चांगले असले तर नियती त्याची दखल घेते, आणि हे अनुभवाचे बोल आहेत. मित्रांनो, कसं आहे, आयुष्य आपल्याला घडवत असताना त्या स्वरूपाचं आयुष्यामध्ये एक एक पाऊल आपण कोणत्या डायरेक्शन मध्ये टाकतो हे पण महत्वाचं आहे. आपल्यामध्ये स्वतःमध्ये आपण डोकून बघा. आज 2026चा येणारा दिवस, त्या दिवसाची आजच तयारी करा, कारण जसं जग बदलत आहे त्या स्वरूपात आपली पण वाटचाल व्हायला पाहिजे. नाहीतर काय होईल, आपण मागे राहू आणि जग पुढे निघून जाईल. असं होता कामा नये. त्यासाठी आजचा तरुण असेल, तरुणी असेल, की प्रयत्न चांगले ठेवा, स्वप्न बघा, कारण स्वप्न जिवंतपणाचं लक्षण आहे. कारण त्यातून माणसाला काहीतरी म्हणजे अपेक्षा निर्माण होते. की एक्झाम्पल देतो, आज तुमच्याकडे 2 रुपये असतील आणि तुमच्या अपेक्षा 5 रुपयाच्या असतील, तर काय होतं, आपण अपेक्षा मारतो. कधी कधी आपल्याला एखादा ड्रेस आवडला तर आपल्या जर परिस्थिती नाजूक असल्यामुळे आपण तो ड्रेस विकत घेऊ शकत नाही. यापेक्षा एक उत्तम उदाहरण असू शकत नाही. मित्रांनो, स्वप्न बघा, ते पूर्ण करा, आणि ते स्वप्न पूर्ण झाली की आपण कसं, आपल्याला हवं ते आपण मिळवतो. आता परिस्थिती नाजूक आहे तर काही गोष्टी आपण सॅक्रिफाईस करतो, आणि साधारण फॅमिलीतून असल्यामुळे हे अनुभव प्रत्येक मुलगा किंवा मुलगी अनुभवत असेल, की एखादा ड्रेस असेल, चप्पल असेल, ज्या बेसिक गोष्टी असतात त्यासाठी सॅक्रिफाईस करावं लागतं. आज नको, उद्या घेऊ, पैसे आल्यावर घेऊ, असे कारण आपल्याकडे भरपूर असतील. आणि जे समाजात घडतं तेच मी तुम्हाला सांगतो, नवीन काही सांगत नाही. मित्रांनो, म्हणून स्वप्न बघा, त्यासाठी पूर्ण जोर लावा. आणि मनुष्य हा बुद्धिमान प्राण्यामध्ये वर्णिला जातो, त्याचं वर्णन होतं. म्हणून आपल्या बुद्धीचा, आपल्या चौकस बुद्धीचा, सतर्क बुद्धीचा वापर करा. काहीतरी मिळवेल या अपेक्षाने एक महत्वाकांक्षा ठेवा, स्वतःमध्ये जिद्द निर्माण करा. आणि ज्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये जिद्द असते त्या गोष्टी मिळतात. आपण त्यांच्याकडे बघतो आणि विचार करतो की याने कसं केलं असेल साध्य, तर त्याने मेहनती घेतली असते. आपण तेव्हा काय करत असतो, तर आपण विचार करत असतो आणि तो विचारांवर कृती करत असतो, म्हणून त्याची स्वप्न पूर्ण होत असतात. म्हणून आपल्या स्वप्नांवर कृती करा, ऍक्शन घ्या. एखादा मुलगा किंवा मुलगी स्वप्न बघते, पण त्यासाठी परिस्थिती चांगली नाही, किंवा माझे घरचे काय बोलतील, कसं होईल स्वप्न पूर्ण, या स्वप्नांच्या संभ्रमात पडून ती व्यक्ती स्वप्न तिथेच दाबून टाकते. पण परिस्थितीला दोष देते नंतर. जेव्हा एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर, अरे माझा वर्ग म्हणजे क्लासमेट होता किंवा माझी मैत्रीण होती, या स्वरूपाची भावना जेव्हा निर्माण होते की ती पुढे गेली, आपण मागे राहिलो, तेव्हा ते दुःख होतं. ते शब्दात आपण मांडू शकत नाही. मित्रांनो, परिस्थिती वाईट असेल ना तर खचून जाऊ नका, विचार करू नका जास्त. फक्त येणाऱ्या दिवसांचा विचार करा. तो कसा, की जर मी आता प्रयत्न नाही केले, मेहनत नाही घेतली, कष्ट नाही केले, संघर्ष नाही केला, रडत बसलो, तर माझे जे फ्युचर असेल ते कसं असेल, डोळ्यासमोर चित्र उभं करा. म्हणून आता सुरुवात करा, आजपासून सुरुवात करा. काहीतरी मिळवण्यासाठी मनामध्ये एक महत्वाकांक्षा निर्माण करा, की मला स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आहे, माझ्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायचं आहे, माझी स्वप्न पूर्ण करायचे. वेळ काळ कोणासाठी थांबणार नाही. वेळेचं सोनं करता आलं पाहिजे, त्याची संधी साधून त्याचा उपयोग करता आला पाहिजे. मोटिवेशन मनाचा खेळ आहे, संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. मी तुम्हाला सांगणार, तुम्ही ऐकणार, हे मोटिवेशन नाही मित्रांनो. संघर्ष तुम्हाला स्वतःला करावा लागणार आहे. एक छान गोष्ट सांगतो, वय आहे तोपर्यंत ज्या गोष्टी साध्य होतात, वय निघून गेल्यानंतर फक्त पश्चाताप गोष्टीचा होतो की मी तेव्हा करायला पाहिजे होतं, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणून आता वय आहे, सरसर करणारं रक्त आहे. हे रक्त शांत बसू देऊ नका. त्याला म्हणजे समुद्रामध्ये पाणी असं लाट येते तेव्हा पाणी आपटतं, ते रक्त पण असं सरसर करायला पाहिजे.
की माझे आई वडील अजूनपर्यंत काम करतायत, त्यांना एक दिवस तरी सुखाचा, एक दिवस तरी आनंदाचा मी देईल, अशी स्वप्न बाळगा मनामध्ये. मनामध्ये इच्छाशक्ती प्रबळ करा की माझ्या आईला मी काम करू देणार नाही, माझ्या आईसाठी मी एकतरी माझ्या कष्टाची साडी घेईल, अशी स्वप्न मनात ठेवा आणि त्या स्वप्नांवर काम करा. मित्रांनो, फक्त महत्वाकांक्षा जिवंत ठेवा. स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. जीवनात आला आणि गेला त्याला काही अर्थ नाही, किंमत त्याचीच होते, व्हॅल्युएशन त्याचंच वाढतं जो अपडेट राहतो आयुष्यात पण. म्हणून नेहमी अपडेट राहा, कायम आपल्या स्वप्नांवर प्रेम करा. मन मारून एखादी वस्तू आपल्याला मिळत नाही, त्यावेळी विचार येतो की अरे माझं असं का. तो प्रश्न कधीच मनात येणार नाही. जेव्हा स्वप्न पूर्ण होतात तेव्हा तो प्रश्न मनात येत नाही की मी आज नाही, मला एखादी गोष्ट आवडली तर मी आता घेऊ शकतो, कारण ते स्वप्न बोलतात. तेव्हा आपली रेप्युटेशन वाढते, समाजात असो इतर ठिकाणी असो. म्हणून स्वप्नांचा ध्यास घ्या. काहीतरी बनण्यासाठी आज तयारी करा. 4 महिन्याचे टार्गेट ठेवा. मित्रांनो, स्वप्नांसाठी ध्यास घ्या, आजच तयारी करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण काय होतं, तुमचं एक सबस्क्राईब, तुमचं एक कमेंट माझ्यासाठी प्रेरणा ठरते आणि मी तुमच्यासाठी समाजात जे घडतं किंवा आपल्या अवतीभोवती जे घडतं ते घेऊन येत असतो. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, समाधानी राहा आणि आपल्या भविष्याचा विचार करत स्वप्नांचा ध्यास घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.